केंद्रीय मंत्री रामदास आठवले आता पोहोचलेच मसाजोग गावामध्ये आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आठवले यांनी भेट घेतलेली आहे। रामदास आठवले यांची देशमुख यांच्या परिवारासोबत चर्चा सुरू असल्याचं कळतंय आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबातल्या सदस्यांची आठवले यांच्याकडून विचारपूस सुरू आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा करतात। आमचे प्रतिनिधी विष्णू मुरगे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत बीडमधून। जाणून घेऊया आणखी काही तपशील। विष्णू, रामदास आठवले पोहोचलेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा सुरू असल्याचं कळतंय। काय नेमकं या ठिकाणी सध्या सुरू आहे? केंद्रीय मंत्री रामदास आठवले या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मसाजोग गावामध्ये ते पोहोचलेत आणि संतोष देशमुख यांच्या परिवारासोबत ते चर्चा करत आहेत। खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि आज ते थेट गावामध्ये पोहोचलेत। गावातील लोकांची ते चर्चा करत आहेत आणि परिवारासोबत देखील चर्चा करत आहेत। खरं तर पूर्ण घटनाक्रम ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये एका दलित बांधवाला देखील मारहाण झाली होती, त्याची देखील विचारपूस त्यांच्याकडून केली जाते। एकूणच केंद्रीय मंत्री जे आहेत ते सकाळपासूनच बीडमध्ये दाखल झाले होते। ते मसाजोग गावामध्ये दाखल झालेले आहेत। ते आता परिवाराशी बोलत आहेत। त्यांचा भाऊ जो आहे धनंजय देशमुख त्याच्याशी आता ते थोड्या वेळात संवाद साधतील आणि सगळा घटनाक्रम जाणून घेत आहे आणि कारवाईचं देखील आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिलेलं आहे। निर्धास्त राहा, काही असेल तर सांगा, अशा पद्धतीचं देखील सांगण्यात आलं आणि प्रशासनाला त्यांनी या ठिकाणाहूनच सूचना देतील असं देखील कळतंय। त्यामुळे या ठिकाणी आणखीन काय काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अनुपमा। ठीक, विष्णू, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करूया, माहिती जाणून घेत राहू। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर बीडमधून होते। तर सध्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले मसाजोग इथे पोहोचलेले आणि संतोष देशमुख या सरपंचांची हत्या झाली होती, त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा ते करताना दिसतात।